आज 25 नोव्हेंबर. रिसेंटली आपण तन्ममंगलमचा एक मोठा इव्हेंट जो होता तो पार पडलाय. 2 ऑर्डिनेशन, एक किड्ससाठी आणि एक अडल्टसाठी. तर त्याआधी एक ओके. त्या दिवशी ज्यावेळेस सर्वजण मत मांडत होते, त्या दिवशी माझं राहिलं होतं. म्हणून मी आज हे घेत आहे. सर्टिफिकेट ज्यावेळेस लास्ट डे. आवाज येत आहे ना सर्वांना? हं. तर 5 रेअर थिंग्स असतात, ओकेशन्स ह्युमन लाईफमधले आणि या संसारामध्ये पण इथून आपला जन्म झालेला आहे. भगवान बुद्धांनी हे 5 गोष्टी सांगितल्या, त्या अतिदुर्लभ आहेत. बुद्धो उत्पादो दुर्लभो लोकस्मिन्. मनुष्य लोकांमध्ये बुद्धांचं अपीअर होणं, निर्माण होणं हे खूप रेअर आहे. अंगद वंसा याच्यानुसार, या सूत्रानुसार आपण माहिती आहे की जेव्हा जन्म होतो त्यावेळेस आयुष्य खूप मोठं राहतं. ज्यावेळेस बुद्धांचा जन्म होतो त्यावेळेस आयुष्य खूप मोठं असतं. इव्हन त्या पिरियडमध्ये पण त्या पिरियडमध्ये पण काही लोक 120-150 जगायचे. इव्हन मग मैत्रेय बुद्ध येतील त्यावेळेस पण 1 लाख वर्ष लोक जगतील असं म्हणतात सूत्रानुसार. तर इव्हन भगवान बुद्ध संपूर्ण त्यांच्या सांसारिक जीवनामध्ये, सांसारिक म्हणजे हसबंड वाईफ नाही हे, किंवा कौटुंबिक नाही, संसार याचा अर्थ जन्म आणि मृत्यूचं चक्र हे पंचस्कंद. तर त्यांच्या संपूर्ण सुरुवात तर माहित नसते कधीच कोणाला, कारण की राऊंड अप आहे, इन्फिनिट आहे. एंड पण निब्बाण आहे. तर फक्त 5 वेळेस भिक्खू झाले होते. तर जे यामध्ये सर्व श्रामणेर झालते, तर त्यांनी यापैकी 3 तर प्राप्त केले. 3ला ते भेटले. वरचं तर ऑलरेडी आहेच, परंतु या 3ला त्यांना प्राप्ती झाली. शेवटचे 3. तर याच्यावरून समजून घ्यायचं आहे की ज्यावेळेस मैत्रेय बुद्ध येतील त्यावेळेस आयुष्य जे आहे ते 10 वर्षाचं होऊन जाईल. येण्याच्या आधीच. नंतर ते वाढत जाईल.
तर बुद्धो उत्पादो दुर्लभो लोकस्मिन्. भगवान बुद्धांचा जन्म, भगवान बुद्धांचं निर्माण होणं हे खूप रेअर आहे. असे असंख्य कल्प असतात, इंटरमिजिएट पिरियड आहे, की ज्यावेळेस बुद्धांचा धम्म शासन किंवा बुद्ध नसणार आहे. ज्यावेळेसच तुम्ही एक प्रॉपर ऑर्डिनेशन केलं सयाडो धम्मसारांच्या अंडर, तर त्या अरहंतांच्या लिनेजमध्ये तुम्ही ऑलरेडी येऊन गेले. जो आर्य संघ आहे, जो श्रावक संघ आहे, त्यांच्या लिनेज म्हणजे त्यांच्या लाईन मध्ये तुम्ही आहात आता. ओके, ही काही तुमची प्रशंसा नाहीये. तर या गोष्टी ज्या आहेत, यामुळे इगो नाही वाढला पाहिजे, सर्वात महत्वाचं. या पूर्ण इव्हेंट्स मध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व केल्या गेल्या, बरेचसे कॅरेक्टर्स ऑब्झर्व केले गेले. ह्या इव्हेंटमुळं एक चित्तविवेका मॉनेस्ट्री आणि धम्ममंगलम ग्रुपच्या ज्या लिमिट्स होत्या त्या ऑलरेडी एक्सपाउंड झालेल्या आहे. म्हणजे ज्या क्षमता होत्या त्या अतिशय वाढलेल्या आहेत. तर हा पूर्ण जे आहे हा देवतांचा सपोर्ट होता. ओके. पूर्ण देवतांचा सपोर्ट. तर आपण पहिल्या पॉइंटवर येऊ. बुद्ध उत्पादो दुर्लभो लोकस्मिन्. तर आपण त्या पिरियड मध्ये जन्म घ्यायलाच नाही पाहिजे ज्यावेळेस बुद्धांचं शासन नसते. बुद्धांचं शासन नसतं. बुद्धांचं शासन असूनही भगवान बुद्ध असूनही बरेच जण या संपत्तीपासून दूर राहतात. तर ज्यांनी ज्यांनी तिथं सेवा दिली किंवा ज्यांनी ज्यांनी तिथे येऊन त्यांना बघितलं किंवा रिट्रीट जॉईन केलं किंवा त्या सानिध्यात राहिले, हे सगळ्यात रेअर होतं. तर कोणतं रेअर होतं हे? दुर्लभा श्रद्धा संपत्ती. कारण की संघाच्या जवळ गेल्यानंतर श्रद्धा ही राईज होऊन जाते, मोठी होऊन जाते. शेवटच्या दिवशी बरेच जण रडलेत. ओके. दॅट्स अ प्रीती. प्रीती असते. आनंदापेक्षा सर्वश्रेष्ठ गुण आहे प्रीती. श्रद्धा निर्माण होते. जसं एखाद्या राजा आणि राणीच्या डोक्यावर क्राऊन असतो, सेम पद्धतीनं हे जे 3 जेम्स आहेत, बुद्ध धम्म संघ हे आपल्या हेडवर येऊन जातात, डोक्यावर येऊन जातात. मग श्रद्धा, ही श्रद्धा डेव्हलप व्हायला लागली, की हे 3 वर येतात.
तर हे रेअर आहे, की श्रद्धा प्राप्त होणं. हे खूप रेअर राहतं. मनुष्य मनुष्यत्वभावो दुर्लभो. ह्युमन बर्थ खूप रेअर आहे. भेटल्यानंतरही लोभ, दोष, मोह त्याचा नाश करून टाकतो. पहिली गोष्ट ह्युमन बर्थही आपल्याला भेटलं असेल, तरी पण आपण पाहतो, की इव्हन आपल्या घरामधलेच किंवा आपल्या घराच्या बाजूचे त्यांची श्रद्धा तशी नसते. फेथ फेथ कम्स फ्रॉम अंडरस्टँडिंग. जेव्हा समजतं, की या गोष्टीने असं-असं होतं, फायदा होतो, त्याच वेळेस श्रद्धा उत्पन्न होत असते त्या गोष्टी. ब्लाइंड फेथ नाही. तर भगवान बुद्ध कुठे आहेत? भगवान बुद्ध असतात धातूचेती, धम्मचेती, औतसाचेती, परिभोगाचे. या 4 ठिकाणी भगवान बुद्धांचं वास्तव्य राहिलेलं असतं किंवा आहे. त्यापैकी परिभोगाचेती नाही राहिलेलं आहे. परंतु धातूमध्ये भगवान बुद्ध असतात, धम्मामध्ये बुद्ध असतात आणि त्यांच्या जे त्यांची जी वस्तू आहेत त्यामध्ये. तर मनुष्याचा जो जन्म आहे तो अति दुर्लभ का आहे ते सांगतो. भगवान बुद्धांनी 2 ते 3 इव्हेंटला स्वतःच्या बोटावर माती घेतली होती. शिकवताना. जमिनीला हात लावतात आणि विचारतात, "भिक्खूंनो, माझ्या बोटावरची माती जास्त आहे की पूर्ण पृथ्वीवरची माती?" तो भिक्खू सर्वांना म्हणतात, की भिक्खू म्हणतात, की पूर्ण पृथ्वीवरची जी माती ती खूप जास्त आहे कंपेअर टू द अर्थ ऑन युअर फिंगरनेल्स. तर भगवान बुद्ध म्हणतात, की या माझ्या बोटावरच्या मातीमधला एक कण म्हणजे आपला मनुष्यजन्म आणि बाकीच्या पृथ्वीवरचे जेवढे मातीचे सूक्ष्म कण म्हणजे बाकीचे दुसरे जन्म. इतका रेअर आहे मनुष्यजन्म. दुसऱ्या उदाहरणामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, की जर पूर्ण पृथ्वीवर समुद्रासारखं पाणी आहे आणि त्यामध्ये एक आंधळा कासव, त्याला डोळेच नाही. तो एक असा गड्डा शोधतोय, की जो या पृथ्वीच्या त्या भागावर घेऊन जातो, जिथं पाणी नाहीये. तर समजा, की पृथ्वीचा वरचा जो भाग आहे, त्याला एक होल पाडला आणि त्याला होल पाडला आणि त्याला होल पाडला आणि ते दुसऱ्या टोकाला निघत आहे. पण तो पूर्ण पृथ्वीवर पाणी आहे आणि कासव आंधळा आहे. टर्टल पिल्लू. तर त्याला किती वेळ लागेल? मोस्टली, रेअरली इम्पॉसिबल. तेवढं इम्पॉसिबल आहे मनुष्याच्या. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, की
Rare to be born as a human being. श्रद्धा संपत्ती मी सांगितलं. ते परंतु मी हे जे तिसरा पॉइंट आहे याच्याबद्दल थोडंसं कन्फर्म नाहीये. हे ज्यांनी कोणी ज्या भिंतींनी हे दिलंय ते तर याबद्दल मी तुम्हाला कन्फर्म करून सांगेल. मे बी खणसंपत्ती असणार. श्रद्धा संपत्तीच्या ऐवजी खणसंपत्ती. ओके. फब्बचाती भाव दुर्लभो. Rare to be rare is to attain भिक्खूहोod. ओके. हे भिक्खू होणं खूप रेअर आहे. मनुष्य जन्म तर आहे. भगवान बुद्धांचं शासन तर आहे. तेव्हा त्यामध्ये सुद्धा भिक्खू होणं खूप रेअर. ज्यावेळेस मारा आला होता, त्यावेळेस भगवान बुद्धांनी त्याला म्हटलं होतं, की जोपर्यंत मी 4 विभाग पाडत नाही, तोपर्यंत मी म्हणजे मृत्यूला ॲक्सेप्ट करणार नाही. कोणते 4? भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका. तर आता तुम्ही ऑलरेडी 7 दिवस, 6 दिवस जे होते ते ॲज अ भिक्खू म्हणून राहिला. ओके. तर ज्यावेळेस तुम्ही चिवर घातलं तिथून तर समोरचे 10 दिवस यामध्ये तुमचे अफाट पुण्य झालेले आहे. कारण की तुम्ही त्या आर्य संघाच्या यामध्ये प्रवेश केला लिनिजमध्ये. त्यावेळेस तुम्ही रेअर झालात एकदम. ह्या जीवनामधलं तुमच्यासाठी ते रेअर घटना आहे. दुर्लभ आहे. जर भगवान बुद्धच निब्बाण प्राप्तीपर्यंत 5च वेळेस भिक्खू झाले. फक्त 5 वेळेस. तर तुम्ही ऑलरेडी गाठलंय. पबच्या. पबच्या म्हणजे उपसंपदा डायरेक्टली. तर भिक्खू आणि ले पर्सनमध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. आता जी ले लाईफ तुम्ही जगताय, ते आणि भिक्खूमध्ये खूप मोठं अंतर आहे. ले पर्सन म्हणजे भिक्खू नाही. ओके. ले पर्सन म्हणजे भिक्खू नाही. काही मिसकन्सेप्शन्स असतात. भिक्खू हे विदाऊट दाना ॲक्सेप्ट करत नाही काहीच. त्यांना दानामध्येच सर्व भेटलं पाहिजे. इव्हन त्यांचं भोजन, त्याचं सर्व काही. हे विदाऊट डोनेशन ते खाऊ शकत नाही. कोणी ऑफर केल्याशिवाय ते खाऊ शकत नाही. दॅट इज भिक्खू. एकदम सिंपल बेसिक लेव्हलला सांगा. आणि ले पर्सनला कोणाला मागायची म्हणजे दानाची गरज नाही. ते ते कधीही जाऊन केव्हाही, कुठेही, कसंही खाऊ शकतात. नो रूल्स. तुम्ही 75 सिक्के शिकलेत आता. तुम्हाला माहिती आहे. तुम्ही स्वतः समजू शकता आता, की तुम्ही जे आता जे ले पर्सन आहात, साधारण मनुष्य आहात आणि ते 7 दिवस याच्यामधलं अंतर तुम्ही आता जाणू शकता.
काही मिसकन्सेप्शन असे असतात, की मनामधला लोभ, दोष, मोह गेला म्हणजे आपण पण भिक्खू. दॅट इज रॉंग. ओके. आपण असं नाही म्हणू शकत. आता सध्या जसं की मी एक ले पर्सन आहे. मी हे नाही म्हणू शकत, की मी आय-पी-एस आहे. कारण की प्रत्येकाचे प्रोटोकॉल वेगवेगळे आहेत. जे प्रोटोकॉल्समध्ये तुम्ही राहिले, की एका विशिष्ट पद्धतीनं बसणं, एका विशिष्ट पद्धतीनं खाणं, पात्रामध्ये जेवण करणं. आता तुम्ही प्लेटीमध्ये करताय. एकदम साधारण तफावत आहे. जास्त डीप जायची गरज पण नाही. तर ॲज अ भिक्खू ज्यावेळेस तुम्ही प्रवेश केला संघामध्ये, त्या क्षणापासूनच तुमचे पुण्य बनायला सुरुवात झाली. अफाट. साधारण जीवनातले पुण्य आणि भिक्खू जीवनामधल्या पुण्यामध्ये खूप मोठं अंतर असतं. त्या पुण्याला शिलांचा अलंकार असतो 75. मोस्टली जर बघायचं असेल तर ले पर्सन आणि भिक्खू मधलं अंतर तर कपड्यापासूनच चेक करा, की मनाला नंतर धरू. एक उत्कृष्ट भिक्खूचे जे मेंटल प्युरिफिकेशन असतं ते हायर असतं. कारण की त्यांचे शील जास्त असतात. ते अशा संघामध्ये राहतात, की जिथं ऑलरेडी त्यांचे मेंटल डिफाईनमेंट्स रिड्यूस झालेले आहे. आपण अशा सोसायटीमध्ये राहत असतो, की जिथं डिफाईनमेंट्स राईज होत राहतात. दॅट इज भिक्खू. ओके. इन सिंपल टर्म बेगर. परंतु त्यांच्या आणि यांच्यामध्ये खूप फरक आहे. ते तर ज्या क्षणी तुम्ही हे घातलंय ते रेअर झाले, दुर्लभ झाले. तुमच्या जीवनासाठी किंवा तुमच्या असंख्य जीवनामध्ये जेवढे तुमचे जन्म झालेले आहेत, त्यामधली रेअरेस्ट गोष्ट तुम्ही अचीव्ह केली. सद्धम्म श्रवणं रेअर आहे. भगवान बुद्धांचा धम्म ऐकणं हे रेअर आहे. कोणतंही प्रवचन असो, त्याला फक्त 4 आर्य सत्यासोबत जोडायचं. कोणतीही शिकवण असो, की ती 4 आर्य सत्यासोबत जुळल्या गेली पाहिजे. म्हणजेच दुःख कमी होण्याची प्रक्रिया त्यामध्ये असली पाहिजे, त्या प्रवचनामध्ये. म्हणजे 4 आर्य सत्याशी संगळित जी काही शिकवण आहे, तो धम्म आहे, प्रवचन आहे. असं ऐकणं हे खूप रेअर राहतं. तर बुद्ध उत्पादो दुर्लभो लोकस्मिन् मनुस्सत्तभावो दुर्लभो दुर्लभा सद्दा संपत्ती पब्बच्चा दुर्लभो सद्धा सद्धा सद्धम्म सवनं सद्धम्म सवनं दुर्लभो. Rare is to hear the teachings of the Buddha. खूप इम्पॉर्टंट आहे. या 5 ला आपण दरवेळेस आठवण ठेवली पाहिजे. तर हे जे तिसरं आहे, हे खण संपत्ती आहे. ते कन्फर्म करून घे. मनुष्य जन्म भेटल्यानंतरही आपले जे लिम्ब्स आहेत, आपले जे पार्ट्स आहेत, ते व्यवस्थित राहतात. खूप रेअर आहे. हे तर भगवान बुद्धांचा जन्म
जो आहे त्यांचं उत्पन्न होणारे आहेत. अशी कितीतरी धम्मपद आहे, की ज्यामध्ये आपण पाहिलंय, एक व्यापारी फक्त भगवान बुद्ध राईज झाले का नाही, निर्माण आले का नाही, तेच शोधण्याचं काम करतो. आणि ज्यावेळेस भेटतात, तर त्या सर्वांना तो घेऊन येतो त्याच्यासोबत. तर ऑलरेडी आपल्याजवळ या पाचीच्या पाची गोष्टी आहेत. ऑलरेडी भगवान बुद्धांचं शासन आहे, मनुष्य जन्म आहे, तुमच्यामध्ये श्रद्धा आहे, हात, पाय, डोकं सर्व ठीक आहे. हं. ऑलरेडी तुमच्यापैकी खूप जणांनी चिवर पण घेतलंय आणि धम्म तुम्ही कंटिन्यू ऐकत आहात. या 5 दुर्लभांना तुम्ही प्राप्त केलेलं आहे ऑलरेडी. तर याच्यावरून आपण समजायचं की पारमिता आपल्या खूप चांगल्या आहेत. तर असं हे छोटंसं प्रवचन मला तुम्हाला सांगायचं होतं, कारण की हे खूप महत्वाचं होतं. तुम्हाला हे लक्षात असेल.